व्यवस्थेने नाकारलेला समाज जेव्हा बंड पुकारतो तेव्हा इतिहास घडण्याच्या गोष्टी नाही तर अजरामर कथा निर्माण होतात। भीमा कोरेगाव ही लढाई ही पेशवा आणि महाराणांमधील युद्ध नसून तर ही लढाई होती आत्मसन्मानाची, वर्षानुवर्ष होत आलेल्या अमानुष अत्याचाराविरोधातली। आम्ही सुद्धा माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत, आम्हाला सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे दाखवून देण्याची लढाई होती। ज्या राक्षसी प्रवृत्तीनं इथल्या एका विशिष्ट वर्गाला कायम तुच्छ मानलं त्या राक्षसी प्रवृत्तीला कायमचं गाडण्याची ही लढाई होती। आणि एक गोष्ट मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा विषय हा आपल्या आत्मसन्मानाचा असतो ना तेव्हा फक्त 500 लोकांच्या समोर 28,000 लोक जरी उभे असतील ना तरी त्यांना गाडून पुढे चालण्याचं बळ हे आपल्या उरात येत असतं। आणि याची साक्ष तो भीमा कोरेगावचा विजय स्तंभ देतो। भीमा कोरेगाव गेले, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले।